विकास पुरुष पाणीदार आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रश्न लागले मार्गी. अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न सत्तेत असल्यामुळे मार्गी लावण्यास ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांना मोठी मदत. वीज, पाणी, रस्ता व शेतकऱ्यांची विविध प्रश्न वेळोवेळी सोडवल्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील हेच होणार पुढील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे ही आमदार शहाजीबापूंना होणार याचा मोठा लाभ. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष पाणीदार आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वातावरण तयार झाले असून पुढील विधानसभेची बॅटिंग करण्यासाठी ॲडव्होकेट आमदार शहाजीबापू पाटील लवकरच सज्ज होणार असून या बॅटिंगमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते मोठा सिक्सर मारणार असून यामुळे एकंदरीत बापूंच्या विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. 2019 साली आमदार झाल्यानंतर पहिल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही बापूंनी मतदारसंघासाठी मोठा निधी खेचून आणला होता. पण त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये झालेल्या सत्तांतरामध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची साथ देत गुवाहाटीला काय झाडी काय डोंगर काय हटील म्हणत महायुती सरकारला मोठा पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे राज्याचे कर्तव्यदक्ष तत्पर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर एकदम घनिष्ठ सुरोख्याचे संबंध असल्यामुळे व केंद्र सरकारमध्ये भाजप सरकार असल्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार असल्यामुळे मोठा निधी व सर्वात जास्त सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यामध्ये ॲडव्होकेट आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठे यश मिळाले असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर विरोधकांनी 30 ते 35 वर्षामध्ये न केलेले विकास व या विकासांचा भरून काढलेला अनुशेष यामुळे ॲडव्होकेट आमदार शहाजीबापू पाटील हे सर्वसामान्य गोरगरीब व कष्टकरी जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातील टेंबू, म्हैसाळ, नीरा, पाडघर याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ सोडलेल्या अनेक गावांमध्ये पाण्याचे व रस्त्याचे त्याचप्रमाणे विजेचे प्रश्न, नवीन शेतकऱ्यांना डीपी देणे, पानंद रस्ते करणे, शेततळ्याची कामे, वाड्या वस्त्यावरील राहणाऱ्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांसाठी त्यांच्या घरापर्यंत रस्ता करून देणे याचबरोबर केंद्र व सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून विकसनशील कामे करण्यामध्ये आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांचा कुणीही हात धरू शकत नाही. गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य दीनदलित दुबळ्या व आर्थिक मागास असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी शासनाने राबवलेले अनेक योजना तळागाळापर्यंत जाऊन राबवून त्या अंमलात आणून त्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यामध्ये बापूंनीही कधीही कोणतीही कसलीही कसर दुजाभाव केला नाही. आजपर्यंत 5 वर्षामध्ये मागील कामाचा मोठा अनुभव असलेले अनुभवी आमदार म्हणून ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विधान भवनाच्या सभागृहामध्ये मोठा मान त्यांना आहे. याचबरोबर महायुती सरकारच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये झालेल्या अनेक विकास कामांचा मोठा लाभही ॲडव्होकेट आमदार शहाजीबापू पाटील यांना मिळणार असून राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ मराठा समाजा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे याचा सर्वात मोठा फायदा ॲडव्होकेट आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोला विधानसभा मतदारसंघात होणार असल्याचेही सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेक मातब्बर नेते मंडळी यांच्याकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावांमधील पांडुरंग परिवार, चेअरमन कल्याणराव काळे यांचा चंद्रभागा परिवार या दोन्ही विठ्ठल परिवार याचा मोठा फायदा होणार असून पांडुरंग परिवाराचे नेते माननीय माजी आमदार प्रशांतराव परिचारक, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके व विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील
हे सर्वजण महायुतीमध्ये असल्यामुळे याचाही मोठा फायदा हा आमदार शहाजी बापूंना होणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या या गावांमध्ये मोठा विकास निधी देण्यामध्ये मोठा हातभार आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी लावल्यामुळे येथील जनतेमध्ये बापूंविषयी समाधानाची एक लहर उमटली आहे. आषाढी यात्रा झाल्यानंतर काही दिवसांवर आमदार शहाजी बापू पाटील हे स्वतः सर्व गाव भेट दौरे आयोजित करणार असल्याचेही या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये अजूनही काही राहिलेल्या सर्व अडीअडचणी प्रामुख्याने सोडवण्याचा ते प्रयत्न करणार असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे.